जय श्रीराम. सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. याच्यामध्ये स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष असे सांगणाऱ्या आणि छातीटोकपणे बोलणाऱ्या काही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेमधून काही जिहादी वृत्तीच्या आणि ज्यांना भारत माता की जय असं बोलायला लाजा वाटणाऱ्या हरामखोरांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे. महानगरपालिकेत नगरसेवक पदास तिकीट दिलेलं आहे. परंतु पुण्यामध्ये काही धर्माभिमानी हिंदू जे देवदेश धर्मासाठी काम करतात, आपलं तन मन धनाने काम करतात, सर्वस्व त्यांनी देवदेश धर्मासाठी अर्पण केले, असे आपले राहुल भाऊ कदम हे अप्पर इंद्रनगर मधून उभे आहेत, त्यांना तिकीट नाकारलं. त्याच्यानंतर कात्रज मधून आपले विराज बाबा सोळे ज्यांनी गो हत्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात त्याग केला, भरपूर प्रमाणात केसेस अंगावर घेतल्या, अशा विराज बाबा सोळेंना तिकीट नाकारलं. त्यानंतर लव्ह जिहाद मध्ये मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या आपल्या उज्ज्वलाताई गोड यांनी भरपूर हिंदू महिलांचं भगिनींचं पुनर्वसन केलं, भरपूर हिंदुत्वासाठी आंदोलनं केली. अशा हिंदुत्ववादी भगिनी आपल्या उज्ज्वलाताई गोड यांना तिकीट नाकारलं. आणि तिकीट कोणाला दिलं तर इथले स्थानिक आणि नामचीन गावगुंडांना, ज्यांनी खुनाच्या केसमध्ये भरपूर वर्ष जेल भोगलं, कित्येक खून केले, खंडणी दरोडे टाकले, भरपूर गोरगरिबांना लुटलं, जागा जमीन लुटल्या. अशा हरामखोर भडव्या गुंडांना त्यांनी तिकीट दिली, पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तिकीट दिली नाही. तर त्यांना मला एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचा पक्ष जो आता सत्तेत आहे ते हिंदूंमुळे, हिंदू तुमच्यामुळे नाही तर हिंदूंमुळे तुम्ही आहोत, हे पहिलं तुम्ही डोक्यात ठेवा. जर तुम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, हिंदुत्ववादी नेते तरुणांना आणि हिंदुत्वासाठी काम करणाऱ्यांना जर तुम्ही नाकारत असाल, तुम्ही डावलत असाल, तर आता हिंदू जागा झालाय. आता हिंदूंना तुमचा विचार करावा लागेल आणि हिंदूंनी तुमचा विचार करायला लागले तर तुमचा काळ झाल्याशिवाय राहणार नाही. पहिले हे तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा हरामखोरांना, गावगुंडांना, ज्यांनी फक्त उमेदवारी अर्ज भरलाय कशासाठी की आता 5% खर्च करायचा आणि नंतर महानगरपालिकेतनं 50% लुटायचं आणि फक्त महानगरपालिका लुटण्याच्या हिशोबाने यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. अशा हरामखोर नामचीन गुंडांना आणि व्हाईट कॉलर नेते मंडळींना यांच्या ढुंगणावर लाथा देऊन सर्व हिंदूंनी, धर्माभिमानी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणि माता भगिनींनी यांना फाडून हिंदू समाजाची ताकद दाखवून द्या. आणि आपले जे हिंदुत्ववादी, जे धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी काम करतात, जे तडपडतात, अशांना निवडून द्या आणि ह्यांना यांची जागा दाखवून द्या, जेणेकरून परत असा हिंदुत्ववादी पक्ष कोणताही अशी चूक करणार नाही. आणि या हिंदुत्ववादी पक्षाला विचार करावा लागत, आपण हिंदूंमुळे आहोत, हिंदू आपल्यामुळे नाही. जय श्रीराम, जय गोमाता.